जेव्हा आपण पूर्णपणे हारतो, संपते सगळं काही संपले असं जेव्हा वाटायला सुरुवात होते, तेव्हाच तर खरं आयुष्य सुरू झालेलं असतं. त्यामुळं खचून जायचं नाही, हरून जायचं नाही असं ठरवायचं मनाला. नाही कुणाशी आपल्याला कॉम्पिटिशन असतं, नाही कुणाशी भांडणं करायचं, कुणाला वाद घालायचं, कुणाशी म्हणजे नाराज व्हायचं. स्वतःलाच ठरवायचं, की काहीतरी आपल्याला सिद्ध करायचंय, ठामपणे उभा राहायचंय. कुणाशी भांडणं करून किंवा त्याच्यासोबत नाराज होऊन त्याला टोमणा मारून किंवा काय येणं भेटणार आहे. जाऊ दे. काही लोकांची काही गुण असतात, अवगुण का त्याच्या आई-बापांनी शिकवलेला असतात आणि दोघुणपणं वागायचं सवय असतात. ठीक आहे, त्या गोष्टीवर दुर्लक्ष करायचं. त्या गोष्टी विचार करून भांडणं करण्यापेक्षा मी असं ठरवते, की आपण नाहीच काहीतरी सिद्ध करायचं. आपला काहीतरी म्हणजे निर्णय घ्यायचं, की असं आपण काहीतरी करायलाच पाहिजे, की एखाद्या व्यक्तीला जबाबदारी नावाची अक्कलच नसतं. उगाच आपलं दोघुणं ड्रामा करायचं, ढोंगी करायचं, असं बरेच लोकं असतात आपल्या नजरेसमोर. ठीक आहे, आपण त्या गोष्टीवर दुर्लक्ष करायचं, नजरअंदाज करायचा. आपण आपल्याला मार्ग शोधायचं. मी काय करू शकते? मी काय नाही करू शकत? मी काहीतरी करते का? मी काय 2 पैसे कमवायचं कसं विचार करीन वगैरे ह्या गोष्टीवर आपण खरंच फोकस केलं, की सगळं आपोआप म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीनं, स्वतःला एक असं काहीतरी असं सिद्ध करायचं आपण, की हिंमत पाहिजे आपल्यामध्ये, की मी हे करू शकते बाबा. मी अवलंबून नाही, नाही का? ठीक आहे, आपल्या घरात काय आहे की नाही आपण बघायचं असतं. खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टी भांडणं करून काही मिटत नसतात. त्यामुळं असंच काही गोष्टी आपला म्हणजे आजूबाजूमध्ये होतात. त्या गोष्टीला आपण दुर्लक्ष करून पुढं जाण्यात त्यातच खरं म्हणजे निर्णय चांगलं असतं. समोरच्या व्यक्तीला आपण किती समजून घेईल तेवढंच आपला फायदा घेतात हे एवढं मात्र नक्कीच आहे. त्यामुळे ठीक आहे त्याच्या आई-बापांनी त्याच्यावर केलेला संस्कार असतात. मग दुर्लक्ष करून गेलेलंच बरं असते. असंच काही चला मी तर खूप आज सकाळपासून बाकी सगळं कामं झालं. थोडंसं मनातलं बोलायचं होतं, बोलले. चला सगळं दूध वगैरे हे ते गरम झालेलं आहे. सगळं स्वयंपाक पाणी झालं आहे. सगळे कपडे वगैरे मशीनला झाले. चला सुकून घेऊ. ठीक आहे.